मी जनतेला सर्वप्रथम या महान योद्धा महान पहिला स्वातंत्र्य सेनानी मी म्हणतो, स्वातंत्र्याचा सेनानी। खरं तर पारतंत्र्यातून या राज्याला या देशाला पहिला योद्धा असं होतं की त्यांनी जुलमी सत्तेपासून मुक्त करण्याचं काम केलं। म्हणून छत्रपती शिवरायांच्या जयंतीनिमित्त मी सर्व तमाम भारतीयांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा देतो। छत्रपती शिवराय हे स्वराज्य निर्मितीचं काम केलं आहे, स्वतःचं राज्य। ज्या बादशहाकडे अगणित अशी सत्ता होती, ज्या बादशहाकडे 40 लाखपेक्षा अधिकचे सैन्य होते, त्या बादशहांना 4000 सैन्यांच्या भरोशावर पराजय दाखवणारा राजा, ज्याने शेतकऱ्यांसाठी काम केलं, ज्याने जनतेसाठी काम केलं आहे। सैन्यांना सक्त आदेश द्यायचे की घोड्यांना चारा हवा असेल तरी नगदी रूपानं खरेदी करा। राज्यातील शेतकऱ्यांना संकटाच्या वेळेस ताकदीनं उभा राहणारा राजा कोणता, तो छत्रपती शिवराय होते। अशा महान योद्ध्याची, महापराक्रमी, शूर आणि रयतेचं राज्य निर्माण करणारे म्हणजे जनतेचं राज्य, औरंगजेबाला 36 वर्ष संपूर्ण आपल्या इतकं प्रचंड अवाढव्य सत्ता असताना, प्रचंड सत्ता असताना शिवरायाशी लढण्यासाठी 37 वर्ष झुंजावं लागलं। त्याला भीती कशाचीच नव्हती, कारण सत्ता ही राजासाठी असते, पण शिवरायांनी ही सत्ता जनतेसाठी समर्पित केली। त्यामुळे या राजाच्या जयंतीच्या निमित्तानं खूप खूप सर्व जनतेला मनापासून शुभेच्छा। ताकद असली मनगटात आणि जिद्द असली लढण्याची तर कितीही संख्या कमी असली तरी लढू शकतो, हे दर्शविणारं आणि आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्या विचारातून बळ आणि शक्ती देणारा राजा होता। त्यामुळे त्यांच्या चरणी वंदन आणि सर्व जनतेला खूप खूप शुभेच्छा। कमाल खानवर कारवाई कधी होणार असा सगळेजण संतप्त असावा शिवभक्त विचारताय। काल त्यांनी ट्विट केलं होतं, आक्षेपार्ह विकिपीडियावर होतं, त्याच्यावर त्या विकिपीडियावर त्यांनी जे काही अश्लाघ्यपणे शंभूराजावर, शिवरायावर नव्हतं, ते शंभूराजावर होतं, आणि जी भाषा वापरली गेली त्याचा निषेध आम्ही काल केला। अशांना रस्त्यावर फिरू देता कामा नये, मिळेल तिथे फटके मारले पाहिजे आणि त्वरित सरकारने कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही काल केली आणि आजही करतो आहोत। केवळ शिवरायांचं आणि शंभूराजांचं नाव घेऊन मतं मागू नका, तर या महामानवांचा, महापुरुषांचा अवमान जो करत असेल त्याच्यावर त्वरित कारवाई करण्याची हिंमतसुद्धा सरकारने दाखवावी, अशी आमची मागणी आहे। विकिपीडियावर तो मजकूर पुन्हा एकदा आलेला आहे जो संभाजी राजांबद्दलचा होता, आणि त्यात जेम्स लेनच्या पुस्तकाचा संदर्भ आता जेम्स लेनना माहिती देणारे कोण होते आणि जेम्स लेन पुस्तक कोणाचा आधार घेऊन लिहिलं आहे, हे पुण्यामध्ये जाऊन तुम्ही भांडारकर वाचनालयाच्या आसपास फिरलात तुम्हाला कळेल कुठल्या विचाराच्या माणसांनी जेम्स लेनला माहिती पुरवली आणि ते पुस्तक छापल्या गेला। मुळात विषय असा आहे की त्या पुस्तकाचा पुस्तक चुकीचा इतिहास लिहिण्यासाठी परावृत्त करणारी मंडळी कोण असेल तर ती RSS होती असं म्हणत नाही, RSSचे फॉलोअर होते, माझा हा मोठा आरोप आहे। त्यामुळं अशा प्रकारे महाराजांची विडंबना होईल, त्यांचं चारित्र्यांचं हनन होईल, अशा प्रकारचं लिहिणाऱ्यांना सुद्धा कारवाई करण्याची आवश्यकता आहे। राहिला विषय त्याचा, तर विकिपीडियाने जे काही लिहिलं आहे, सरकारचे हात बांधले आहेत का? त्वरित त्या प्रसारणावर बंदी आणून ती पोस्ट डिलीट करून त्याला फटके का मारत नाही, हा आमचा प्रश्न आहे। आणि म्हणून सरकारने आता दयामाया न दाखवता जर शिवरायांचं नाव घेऊन
स्वतःच्या मताची तोंबडी भरायसाठी त्याचा वापर होत असेल तर थोडी तरी ठेवा आणि महाराजांचा अवमान करणाऱ्यावर कारवाई करा, ही आमची भूमिका आहे. मग मुख्यमंत्र्यांनी राज्यमंत्र्यांना सूचना दिलेल्या आहे की जे सरकारी अधिकारी कॅबिनेटचा अजेंडा लीक करतात त्यांना सूचना द्या, नाहीतर कारवाई करू. नाही, बरोबर आहे. मुख्यमंत्र्यांचं काय चुकलं नाही त्यात. कुठल्याही गोपनीयतेचा आपण शपथ घेतो त्यावेळेस ती खरं म्हणजे बाहेर जाऊ नये. पण आता काही चॅनलला तुमच्या ते पहिलेच माहिती पाहिजे आहेत हेडलाईन दाखवायसाठी. तुम्ही तुमचा सोर्स वापरता सगळे चॅनल आणि त्याला एखादी बळी पडतो कॅबिनेटचा मंत्री आणि तो बळी जातो. त्यामुळं आता त्याचे खरं म्हणजे प्रत्येक मुख्यमंत्री या सूचना देत असतात, परंतु आता त्यातले फितूर हा शब्द काही ठिकाणी वापरला आहे की मंत्रिमंडळात फितूर आहेत का? फितूर म्हणजे कोण? आता एक देवेंद्रजींच्या मंत्रिमंडळातील फितुरांचा शोध घेण्यासाठी जर त्यांना विरोधकांची आवश्यकता असेल तर आम्ही ते त्यांना देऊ की तुमचे फितूर कोण आहेत त्यांचे नावं देऊ, ते आम्हाला मागणी करतील तर. पण वेळात प्रश्न असा आहे की गोपनीयतेच्या नावाखाली काल जे काय आता आमच्याकडे डॅन्स बारच्या संदर्भात काही माहिती विचारली गेली तर आम्हाला ती माहिती मीडियाकडून मिळाली की असं काहीतरी एक कॅबिनेट पुढे विषय येतो आहे आणि त्या कॅबिनेट पुढे विषयामध्ये अशा गोष्टी आहेत, त्यामुळे आम्ही आमची बाजू मांडत असतो. आता डान्स बारच्या संदर्भात काय नियम आणि अटी नव्या होत्या, सूट होती की त्याच्यामध्ये काय होतं हे त्यामुळं ते लिकेज झाल्यामुळं मुख्यमंत्री आणि कॅबिनेटला ते साध्य करता आलं नाही. एकनाथ शिंदे असे म्हणाले की विधानसभेमध्ये आम्ही आता झटका दिला, आता पुढचा झटका मुंबई महानगरपालिकेमध्ये देणार आहे. आता असं आहे की जिंकणाऱ्याला स्वर्ग 2 बोटं उंचीवरच वाटतो. त्यामुळे आम्ही लोकसभेत जिंकलो आणि आमच्या डोक्यात हवा गेली, त्यामुळे विधानसभेत तर तशी हवा जाऊन देऊ नका असा आमचा त्यांना सल्ला आहे. आणि हवेत राहू नका, हवाही जाऊ देऊ नका आणि हवेतही राहू देऊ नका. कारण तुम्ही ज्याच्याकडे दुश्मन म्हणून पाहतात पण तुम्ही ज्याला दोस्त बनून पाहतात तर दोस्त रहा क्या, हा पण प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेपुढे पडला आहे. सुरेश धस असे म्हणाले की माझी आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये जी भेट झाली ते 20 ते 25 मिनिटाची होती, मात्र बावनकुळेंनी ती 4 तास झाल्याचं सांगितलं. आता 4 तास झाले, 40 मिनिट झाले, 4 मिनिट झाले, पण भेट झाली ना. कशासाठी गेले होते? एकमेकाचा पप्पी घ्यायसाठी गेले होते. आणि एवढा काय नाही, डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं, नॉर्मल ऑपरेशन असतो तो, मोतीबिंदूचं ऑपरेशन. काय हार्टचा अटॅक होता, ब्रेन हॅमरेज होता, काय सिरियस होता, आणि त्याच वेळेस जाऊन भेटायला मंत्रिमंडळाचा कोणीच गेले नाही भेटायला. यालाच काय जायची गरज पडली? अरे कुछ तो गडबड आहे. आणि त्यामुळं काही गीत साध्य करण्यासाठी धस गेले असतील, त्यावर संशय निर्माण झाला. त्यामुळे इकडे तिकडे बोर्ड दाखवण्यापेक्षा आता ते स्वतःच्या अध्यक्षावर जर त्यांच्या विधानावर जर प्रश्नचिन्ह निर्माण करत असतील तर सुरेश धस नेमके कोणाच्या इशाऱ्यावर हिंमत दाखवत आहेत हेही बावनकुळेजींनी शोधून काढावं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले नसते तर शिवसेना फुटली नसती असं शिंदे म्हणाले. तो आता त्यांचा अंतर्गत विषय होता, त्यावर आम्हाला फार काही भाष्य करण्याची गरज नाही. परंतु त्यावेळेस शिंदेजींचं स्टेटमेंटसुद्धा महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस भाजपा शिवसेनेची युती होती त्यावेळेस त्यांनी राजीनामा देऊ केला होता. आम्ही काम करू शकत नाही, आमचा पक्ष आम्ही संपवू शकत नाही भाजपबरोबर राहून, हे सुद्धा वक्तव्य त्यांनी केलं होतं. काळानुरूप जर भाषा बदलत असेल आणि ते वक्तव्य बाहेर येत असेल आणि त्याला अशा प्रकारचं काहीतरी कारण मीमांसा दिलं जात असेल तर मला वाटतं हे आपला समझोता करून आपला काय म्हणतो त्याला आपल्या स्वतःलाच त्यातून आनंद मिळवण्यासाठी अशा प्रकारचे स्टेटमेंट असावेत असं माझं मत आहे. संजय राऊत असं म्हणाले की कुठेतरी सुरेश धसांना बावनकुळेंनी होऊ शकते. आता काय त्याच्यामध्ये सध्या इतका प्रचंड बहुमत आहे, त्या प्रचंड बहुमतामध्ये म्हणजे हे सरकार इतकं प्रचंड बहुमत असून असं का वागत आहे, असं का चालत आहे, या सरकारमध्ये एकवाक्यता का नाही आहे.
हे 3 मुंडीचं सरकार 3 दिशेला का बघत आहे? त्यामुळे लोकांना अपेक्षित असलेले फायदे एवढ्या मोठ्या प्रचंड बहुमत असून का होत नाहीत? तर ह्या कुरघोड्या ज्या चाललेल्या आहेत आपसातल्या, या कुरघोड्याच आम्हाला काही करायची गरज नाही. आपसातल्या कुरघोड्यामुळं हे सरकारचं अधपतन होईल आणि या सरकारला जनता नाकारेल भविष्यात, हा आम्हाला विश्वास आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नियुक्तीला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलेलं आहे. काँग्रेसनं टीका केली असेल. नाही, टीका म्हणजे सुप्रीम कोर्टामध्ये हे पिटिशन दाखल आहे. ज्यावेळेस अमेंडमेंटला चॅलेंज केलं गेलं होतं त्यावेळेस संजीव कुमारच्या ठिकाणी यांना आणण्याची गरज काय होती? घाई करायची काय गरज होती? जर निवडणुका तुम्हाला स्वच्छ आणि पारदर्शकपणे घ्यायच्या आहेत तर मग तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उभं करू नका असं जर म्हणत असाल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट का नाही बघितली? हा आमचा प्रश्न होता. इथे घाई करायची काय गरज होती? म्हणजेच तुम्हाला गडबड घोटाळे करून निवडणूक आयोगाच्या खांद्याचा वापर करून सर्व निवडणुका तुम्हाला जिंकायच्या आहेत आणि जिंकल्यात हे यावरून सिद्ध होत आहे. काल त्यांनी संजय कुमारनी फार मोठं वक्तव्य केलं. ते म्हणाले की आम्ही हारणारा पक्ष हा नेहमी आरोप करत असतो. मी संजय कुमार जर इमानदार असेल, हा निवडणूक आयुक्त माझी, तो प्रामाणिक असेल तर आता मी पाहतोय 6 महिन्यात तो राज्यसभेवर जातो की नाही, तो केंद्र सरकारचं एखादा पद घेतो की नाही, त्यावर त्याची इमानदारी कळेल. नाहीतर बेईमानांच्या यादीमध्ये इतिहासात त्याची नोंद होईल. या निवडणुकीमध्ये गडबड घोटाळा कोण जबाबदार आहे? तर तो निवडणूक आयोग जबाबदार आहे, हे सिद्ध होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इथल्या कार्यालयाचा उद्घाटन होत आहे. अत्यंत अत्याधुनिक असं कार्यालय. नाही, मला वाटतं की कालपर्यंत झोळी घेऊन फिरणारी मंडळींना 5 स्टारची सवय सत्तेने लावली असावी. त्यामुळं सत्ता ही सर्वोच्च आहे आणि ती आनंद देण्यासाठीच आहे असा समज जर झाला असेल तर ती संस्कृती वाढत आहे, त्याचा आनंद आहे असं पण म्हणू. का आयुष्यभर झोळीत फिरायचं? का आयुष्यभर लोकांच्या घरी मागून करायचं? म्हणून 5 स्टारमध्ये, 5 स्टार रूममध्ये, 5 स्टार ऑफिसमध्ये बसायची सवय ही वाईट नाही. प्रगती जग करताय, त्यामुळे RSSने प्रगती केली तर वाईट काय आहे? त्यांना शुभेच्छा आहेत. एवढंच सांगावं की हे 200 कोटी रुपयाचं ऑडिट बिडिट करून घेतलं काय, याचं उत्तर दिलं तर बरं होईल. संजय राऊतांनी म्हटलेलं आहे की उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री करणार होते, परंतु भाजपने शब्द पाळलेला नाही म्हणून ते मुख्यमंत्री होऊ शकले नाही. कोणी म्हणलं? संजय राऊत. संजय राऊत ते म्हणतात, शिंदे हे म्हणतात, आता कोण काय म्हणतंय? आता काय म्हणजे मला भविष्यात तर मला असं दिसतं हे सगळीच परिस्थिती पाहून की तर तुम्ही एखाद्या पोराच्या सख्खा म्हणजे स्वतःच्या पोराचं नाव ठेवताना मला का विचारलं नाही अशी म्हणायची पाळी महाराष्ट्रात येईल. इतकं विचित्रपणा महाराष्ट्रामध्ये दिसतो आहे. आणि तो मुलगा म्हणेल की माझं नाव ठेवताना बापाला प्रश्न करेल की शेजारच्याला का विचारलं नाही. तर हे सगळे जे काय राजकारण घाणेरडं होत चाललेलं आहे, आरोप प्रत्यारोप, यातून महाराष्ट्राच्या भल्याचा विषय नाही तर स्वतःच्या भल्याचा विषय अधिक आलेला आहे, हे या ठिकाणी स्पष्ट होतं. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.